मित्रांनो नमस्कार. नवे वाटेने नवीन जग बघायला आम्ही निघालो. आता सकाळी लवकरच घराच्या बाहेर पडलो होतो. साधारणतः 3:30-4 वाजता घरातून बाहेर पडलो आणि आज आम्ही घोळ या ठिकाणी जाणार आहोत. घोळ म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये येतं आणि रायगड जिल्ह्यातलं शेवटचं गाव म्हणजे कुंभेवाडी. या कुंभेवाडी गावामध्ये आम्ही सकाळी बरोबर 5:15 वाजता आलो. आल्याबरोबर पूर्ण गावामध्ये अंधार होता. म्हणजे कुंभ्याचा धबधबा सर्वांना माहिती आहे. कुंभ्याचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक बऱ्याच लांबून येतात. त्या कुंभ्या धबधब्याच्या पुढेच कुंभेवाडी आहे आणि या कुंभेवाडीच्या इथे गाडी लावून आम्ही पुढच्या दिशेने मार्गस्थ होतोय. आता सकाळी लवकर आल्यामुळे अंधार असल्यामुळे आम्ही गप्पा मारत बसलो आणि गप्पा मारता मारता थोडीशी सकाळ झाली. परंतु आम्ही फक्त गुगल मॅपवर पाहिलं होतं की कोणत्या दिशेने जायचं, काय जायचं. प्रत्यक्षात जर आपल्याला इथे लोकलचे कोणी माणसं असतील ना तर ती सांगतात की रस्ता कोणत्या बाजूने आहे किंवा कोणत्या बाजूने तिथं जायचं म्हणून. तर कुंभेवाडीमध्ये सकाळ थोडीशी होईपर्यंत आम्ही थांबलो होतो आणि थोडासा प्रकाश झाल्यानंतर मनोज तेलंगे काका यांचं घर आहे तिथेच. त्यांच्या घराच्या समोरच आम्ही थांबलो होतो बराच वेळ. नंतर आम्ही मंदिराच्या समोर गाडी लावली आणि मंदिराच्या समोर गाडी लावल्यानंतर मनोज काकांना आम्ही आवाज दिला. कारण सकाळची वेळ होती, ते थोडंसं आम्हाला समजलं की उठलेले आहेत. मग त्या काकांना आवाज दिल्याबरोबर बाहेर आले आणि ढाकणे सरांना त्यांनी ओळखलं, कारण त्यांच्या अगोदर बऱ्याच वेळेला येणं जाणं आहे त्यांच्याकडे. तर मनोज काकांनी आम्हाला पाहुणचार केला, म्हणजे चहा वगैरे केला आणि त्यानंतर पूर्ण त्यांच्या अवतीभोवतीचा परिसर दाखवला. त्यांनी परसबागेमध्ये काय लावलं आहे काय नाही हे सगळं दाखवलं आणि नंतर आम्हाला घोळला कसं जायचं, कोणत्या दिशेने जायचं हे सगळं त्यांनी सांगितलं. त्यानंतर विशेष म्हणजे लवकर जा, लवकर या आणि आल्यानंतर तुमच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आता बघूयात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही घोळकडे निघालो आहे. सकाळी सकाळी पक्ष्यांचे आवाज खूप छान येत आहेत. कन्फ्यूज आम्ही झालो इथे आल्यानंतर. इथे जो भाग आहे तो सपाट करण्यात आलेला आहे किंवा इथे एखाद्या काहीतरी प्रायव्हेट प्रॉपर्टीजवाल्यांनी डेव्हलपमेंट सुरू केली होती. इथून उजवीकडे जायचं की डावीकडे, परंतु त्या काकांनी सांगितल्याप्रमाणे या 2 डोंगरांच्या मधून एक रस्ता आहे म्हणले, त्या रस्त्याने पुढे जायचं आहे. ही पायवाट डायरेक्ट घोळपर्यंत जाते असं त्यांनी सांगितलं. आता पुढे ही पायवाट आता कोणत्या दिशेने नेते ते बघूयात. पुढे या नदीमध्ये पाण्याचे काही सोर्स आहेत जिथे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी राहतं. हे पाणी आहे पक्ष्यांना, प्राण्यांना हे पाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तहान भागवण्यासाठी महत्त्वाचं आहे. तिथे कोणीतरी चूल पेटवून कॅम्पिंग केल्यासारखं वाटतंय. निसर्गाच्या सान्निध्यात एवढं पाणी आहे, कमाल आहे इथे. बऱ्याच वेळेला मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की पक्ष्यांना, प्राण्यांना या असल्या कडक उन्हाच्या दिवसामध्ये पाणी कुठं मिळत असेल. तर देवाने सोय करून ठेवलेली आहे प्रत्येक गोष्टीची. घनदाट जंगलामध्ये पायवाटा शोधणं थोडंसं जिकिरीचं जातं. बऱ्याच वेळेला असं वाटतं की या असल्या कडक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा उन्हामध्ये पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी किंवा अन्न कुठून उपलब्ध होत असेल. कारण या दिवसामध्ये जंगलातल्या बऱ्याच झाडांची पानगळती झालेली असते. परंतु दुसरी एक गोष्ट, ज्यावेळेस आपण जंगलामध्ये फिरतो ना, काही गोष्टी निदर्शनास येतात. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे करवंद असतील, कनेरा असतील, जांभळं असतील, तोरणं असतील, हे यांची फळं जी आहेत ना, जसं जसं ऊन जास्त वाढत जातं म्हणजे एप्रिल मे या दिवसामध्ये वेगवेगळी फळं ही जंगलामध्ये उपलब्ध झाल्यामुळे त्या फळांमधून फक्त पाणीच नाही तर पोषक द्रव्य माणसांना किंवा पक्ष्यांना किंवा काही प्राण्यांना भेटतात आणि त्यामुळं हे पक्षी, प्राणी अशा फळांवरती अवलंबून असतात. त्यानंतर काही हे असतील, आपले वड आहे, पिंपळ आहे, उंबर आहे, त्याचेसुद्धा या दिवसात फळं असल्यामुळे त्यांचा फळांचा रस, गर हे खाऊन हे जे सगळे वन्यजीव आहेत ते आपली उपजीविका भागवतात आणि शरीराचं तापमान मेंटेन करून ते या निसर्गाच्या सानिध्यात सुखरूप राहतात. त्यामुळं कुठेतरी देवाने त्यांची हे केलेली आहे, व्यवस्था केलेली आहे.
फक्त माणूसच असा आहे की प्रत्येक गोष्टीला ओरबडून खाण्याचा प्रयत्न करतो. पुढे आता छोटासा पायवाट आहे, पायवाटेने रस्ता चुकू नये म्हणजे झालं. कारण गाईड असणं आणि स्वतः रस्ता शोधणं याच्यामध्ये फरक असतो. गाईड असेल स्थानिक तर तो प्रॉपर रस्ता दाखवतो. बघूया आता, पायवाट तर आहे नदीच्या कडेने जाणारी. पूर्ण घनदाट जंगल आहे, घनदाट एवढं जंगल आहे जो पालापाचोळा पडलाय ना झाडांचा पानांचा, त्याच्यामुळं पायवाटा सापडत नाहीत. बराच वेळ झाला आम्ही चालतोय, 1 तास झालं. 1 तासामध्ये आम्ही अशा घनदाट जंगलामधून पायवाट शोधतोय की ज्या घनदाट जंगलामध्ये पायवाटा पूर्णपणे बुजलेल्या आहेत. म्हणजे इथे पानं पडल्यामुळे पायवाटा समजत नाही आहेत. मग त्यासाठी आपल्या डोक्यामध्ये एक पाहिजे की आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे. जशी समुद्रामध्ये जहाज भरकटतात आणि त्या जहाजाला समजतं की आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे, हे कुणाला समजतं की जहाज चालवणारा जो असतो त्याच्या डोक्यामध्ये GPS यंत्रणा फिट असायला पाहिजे. तसं जंगलामध्ये फिरत असताना या घनदाट ह्याच्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये GPS यंत्रणा फिट पाहिजे की आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे. आता एक 10 मिनिटात आम्ही ब्रेक घेतोय, इथं बसलोय कारण सकाळची वेळ आहे. हे जे सगळे रातकिडे आहे ते किरकिर करतायत. सिकाडा नावाचा हा कीटक असतो जो किर्र करतो दिवसभर. या दिवसामध्ये यांचे विणीचे हंगाम असतात, त्यामुळे हे मोठ्या मोठ्याने ओरडत असतात मादीला वगैरे आकर्षित करण्यासाठी. तर थोडं रिलॅक्स होण्यासाठी आम्ही इथे बसलोय. अतिशय घनदाट आणि एकदम रेअर जागा आहेत या. म्हणजे इथे जास्त ट्रेकर्स किंवा स्थानिक लोकसुद्धा पोहोचू शकत नाहीत. 2 डोंगरांच्या मध्ये जो सुळका आहे त्या सुळक्यातनं आम्ही खाली उतरतोय. अशा वेळी पायवाटा सापडत नाहीत. असं म्हणतात की भगवान के भरोसे, देवाच्या भरोश्यावर निघावं लागतं. आता आमच्यासोबत गाईड नाही, काही नाही. ट्रेकर्स खरंच वेडे असतात. ह्यांच्यात आम्ही तर दोघं शिक्षक, सर मुख्याध्यापक, मी शिक्षक, आणि अनोळख्या वाटेने आम्ही वाटा शोधत शोधत पुढं निघतोय. सरांचं वय 52, माझं 42. तुम्ही खाली उतरायचं का? हो. काळी मिरी जी आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये वापरतो ना, त्या काळी मिरीचे वेल आहेत इथे. आणि हीच काळी मिरी जंगलातून घेऊन जाऊन बाहेर शेतकऱ्यांनी आपापल्या बागेमध्ये याचे जे हे आहेत वेली आहेत ते वाढवून मग तिथून मसाल्याचे पदार्थ एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. म्हणजे ज्याचं ओरिजिन सह्याद्रीच्या जे जंगलात आहे ते काळी मिरीचं हे झाड होतं किंवा ती वेल होती, सॉरी. आतमध्ये आल्यानंतर खाली उतरत असताना एका ठिकाणी आम्हाला पाणथळ जागा लागली. म्हणजे पाणी इथे, आणि पाणी असल्यामुळे ओलावा आहे, आणि ओलावा असल्यामुळे इथे अनेक वन्यजीव येतात पाणी पिण्यासाठी. पण या ओलाव्यामध्ये जंगलातील अतिशय म्हणजे सरपटणारा आणि भीतीवह असा एक प्राणी इथे लपून बसलेला आहे. तो कसा बसलेला आहे मी तुम्हाला दाखवतो. इथे बघा, इथे पाणथळ आहे म्हणजे पाणी जागा आहे, थोडीशी ओलावा आहे. आणि इथून तो बघा इथं कसा बसलाय. हे बघा, हे बघा. ओ वा, अगदी मोठा आहे. पायथन, अजगर म्हणतो आपण. त्याचं तोंड आतमध्ये, कदाचित तो आमचं सगळं ऐकतोय. त्याचं तोंड आतमध्ये.
तोंड इकडे दिसतंय. इकडे या. आता आपल्याला जायचं कोणीकडनं, इकडनंच जायचं का पलीकडनं जायचं? त्याला तिथेच थांबवून त्याला त्रास न देता आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला निघतो. कारण तो जर बाहेर निघला ना, आमची अवस्था बघण्यासारखी राहणार नाही. काय जंगलामध्ये काय दिसेल केव्हा कुठे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर चपळपणे आणि सावधतेने राहावं लागतं. आत्ताच आपण अजगर पाहिला, तो शांत पडून राहिलेला होता. तिथून आम्ही पुढे आल्यानंतर हा खालचा जो पूर्ण भाग आहे इथं दाखवतो तुम्हाला. हा वरती चढून येत असताना अचानक जंगली कोंबडी दिसली. जंगली कोंबडी इथून उडून गेली. जंगली कोंबडी म्हणजे अतिशय दुर्मिळ अशी कोंबडी असते की सहसा दिसून येत नाही. अशा जंगली कोंबडीचं इथं घरटं आहे. घरटं म्हणण्यापेक्षा तिने 2 अंडी दिलेली आहेत आणि ती अंडी कशी ती तुम्हाला दाखवतो मी. इथे वरती चालत येत असताना अचानक कोंबडी उडली आणि इथे त्या कोंबडीचं मला छोटंसं झाडाच्या बुडाला घरटं दिसलं. त्यात 2 सुंदर अंडी आहेत, पांढरी शुभ्र अंडी आहेत. नॉर्मली अशी घरटी सापडत नाहीत कोंबड्यांची, परंतु तिथे 2 अंडी आहेत. आता याला डिस्टर्ब न करता आम्ही पुढे निघतोय. सकाळी लवकर आम्ही घोळात निघालो होतो, घोळ बघायला. पण त्या घोळाच्या नादामध्ये आम्ही रस्ता चुकलो. तो घोळ असा झाला, या बाजूला आम्ही खाली दरीमध्ये उतरलो. दऱ्यांमध्ये एवढं खाली गेलो आणि तिथून आम्हाला रस्ता दिसेना. आणि योगायोगाने तिथं नेटवर्क आलं. आम्ही आपल्या मॅपवर पाहिलं, गुगल मॅपवर आम्ही अशा ठिकाणी अडकलो ना, घोळ राहिला बाजूला, पण त्या रस्ता चुकल्यामुळे आमचाच घोळ झाला. आणि हा घोळ झाल्यामुळे आता पुन्हा आम्ही वापस या ठिकाणी आलेलो आहेत. येत असताना एवढी परेशानी झाली. एकतर उन्हाळ्याचे दिवस, प्रचंड घाम, 3-4 बॉटल पाणी संपलेलं आहे. आणि आता एवढी भूक लागलेली आहे, 10:30-11 वाजत आलेली आहेत. एवढी प्रचंड भूक लागलेली. आता आम्ही खाली उतरत जाऊन खाली उतारावरती कुठेतरी काहीतरी खाण्यासाठी बनवू आणि मग परतीच्या प्रवासाला लागू. त्याचं कारण सांगतो. आता सर इथे बसलेले आहेत. विशेष म्हणजे सरांचा हा 3री वेळ आहे. म्हणजे अगोदर त्यांनी 2 वेळा ते घोळ बघण्यासाठी म्हणजे याच्या खाली आले आणि आज त्यांना आशा होती की आपण दोघं मिळून का होईना घोळात जाऊ. पण आमचा घोळ काही संपला नाही आणि या घोळात तो घोळ बाजूला राहिला, आमचाच घोळ होत बसला. ठीक आहे, तिसऱ्या वेळी पण घोळ झाला. आता बघूयात पुढे काहीतरी खाऊ आणि पुढच्या परतीच्या प्रवासाला लागू.